पहा मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह स्वरूपात पाहतोय आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण विनायकजी शिंदे यांच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे वीरा ऑफिशियल 165 या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबला सर्च करून तुम्ही ही लाईव्ह स्वरूपात स्पर्धा पाहू शकता। कालच्या दिवसाचं पूर्ण जे 8 सामने होते त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले। सामन्याला सुरुवात होती या ठिकाणी उमामहेश्वर हेदवी आणि त्यांच्याबरोबर लढत देतोय तो म्हणजे रेड सर्कल खालचा पाठ संघ। मी या ठिकाणी विनंती करतो दीपकदादा देवकर कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय। आदरणीय उत्कृष्ट समालोचक आदरणीय दीपकदादा देवकर यानंतर आपल्याला समालोचन करताना या ठिकाणी या मंचावर दिसतील। त्यांच्या समवेत या व्यासपीठावरती आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा पुनश्च एकदा या दुसऱ्या लढतीच्या दरम्यान मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद कैलासजी कुलंकर। उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आजच्या अंतिम सत्रासाठी मित्रांनो मनपूर्वक स्वागत। आपण आठवण काढतोय की आपल्या लाडक्या खेळाडूची अर्थात कैलासवासी निखिल नार्वेकरची आणि निखिलला ही आठवणीची श्रद्धांजलीची स्पर्धा आयोजित केली आहे ती तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी। या स्पर्धा आपण जी पाहतोय ते अर्थातच या गावचं ग्रामदैवत आराध्य दैवत सुंकाळी देवीच्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र क्रीडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे ती तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी। आज या स्पर्धेचं अंतिम सत्र ही दुसरी उपांत्य फेरीची आपण लढत पाहतो। फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि उमामहेश्वर हेदवी यांच्यामध्ये अर्थातच फ्रेंड सर्कल खालचा पाठ हे संघ बलाढ्य संघ आहे आणि नवोदित अशा उमामहेश्वर हेदवी संघाबरोबर तो लढत देतोय उपांत्य फेरीमध्ये। एक दमदार सुरुवात करतोय तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ। मित्रांनो, निखिलचं वैशिष्ट्य माझा सहकारी मित्र कैलास पिळणकर यांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलं आहे। एक मेहनती असा युवा खेळाडू आपल्यातून अकस्मात निघून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं, परंतु जो देवाला आवडतो तो सर्वांना आवडतो त्या पद्धतीने आपल्यातून निखिल लवकरच निघून गेला। आणि त्याच वेळेला आमचे या गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनने ज्या वेळेला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण केला, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांना निमंत्रित केलं होतं आमचे आदरणीय अध्यक्ष निलेशजी मोरे, त्याचप्रमाणे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी आपण भंडारी भवन या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला होता त्याच वेळेला आम्हाला सर्व तृप्तीनगर अडूर संघ शोकाकुळ होता। फक्त अडूरच शोकाकुळ नव्हता, संपूर्ण गुहागर तालुका शोकाकुळ होता। आणि अशा वेळेला या अडूर संघाचं मनोधैर्य हे खचलं होतं, मनोधैर्य खचलं होतं। आणि अशा वेळेला या संपूर्ण गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनने एकच वाक्य दिलं की आपण सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत। आपण तृप्तीनगर अडूर संघ हा गुहागर तालुक्यामध्ये एक चांगला संघ आहे आणि तो संघ पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं आणि तृप्तीनगर अडूर संघाने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या खेळाडूला श्रद्धांजली देण्यासाठी तो संघ त्याच ताकदीने एका चांगल्या पद्धतीने उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान चांगली चढाई झाली ती हेदवी संघाकडून। पुन्हा एकदा सुमित आरेकर या सामन्यामध्ये चांगली चढाई करतोय आणि अर्थातच गुण मिळवून देतोय तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। आजच्या सत्रातील पहिली सुरुवात झाली ती श्रीराम दत्तसेवा आर्य आणि विठलाई अडूरने एक चांगली दमदार सुरुवात केली होती। त्यानंतर मात्र आर्य संघाच्या राज भोसलेने एक चांगल्या पद्धतीची चढाई केली आणि सामन्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवलं आणि आपल्या संघाला विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करून दिला। ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय। सुंदर चढाई या ठिकाणी आपण पाहू शकतोय, सुपर रेड होऊ शकतोय या चढाई करायची। उमामहेश्वर हेदवी संघाचा चढाईकार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे। फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाचे 4 गडी बाद करतोय नवोदित खेळाडू आणि 4 गुण मिळवून देतोय तो उमामहेश्वर हेदवी संघाला। सुपर रेड अतिशय चांगली चढाई उमामहेश्वर हेदवी संघाकडून। उमामहेश्वर हेदवी संघाचे प्रशिक्षक आहेत तारेश हळदणकर, ज्यांनी खूप वर्ष या संघासाठी मेहनत केली, स्वतः या संघातून खेळून आपला संघ एक नवोदित संघ निर्माण केला आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतोय। फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाकडून थोडी चूक होती आहे आणि अर्थातच त्याच वेळेला 4 गुण मिळवून देतोय एक चांगली रेड सुपर रेड या स्पर्धेतील उमामहेश्वर हेदवी संघाकडून।
पुन्हा एकदा चढाई, तोच चढाई करतोय. 3 खेळाडूंमध्ये सुपर टॅकलची संधी आहे ती अर्थातच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. सोहम कंदुटकर, केतन पावसकर हे 2 महत्वाचे हिरे कोर्टच्या बाहेर पाठवले. ते या चढाईकराने 2 नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईकार उमामहेश्वर हेदवी संघाचा परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. 5 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडून वराडकर, मितेश वराडकर चढाई करतोय. आता मात्र चांगली चढाई होती ती मितेश वराडकरची. एक महत्वपूर्ण गुण मिळून देतोय फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. पुन्हा एकदा चढाई हेदवी संघाकडून 4 खेळाडूंमध्ये. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी गुहागर तालुकास्तरीय मॅटवरची कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचं दुसरं सत्र कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024चं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. या मंडळाचे अध्यक्ष संतोष दसम असतील, दिनेश देवळे असतील, विपुल नार्वेकर असेल, त्यानंतर आमचे सहकारी आमच्या गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन संघटन समितीचे सदस्य आणि जिल्ह्याला सुद्धा त्यांनी एक खूप चांगल्या पद्धतीचे सदस्यपद सांभाळले. त्यांचे सहकारी निलेश नार्वेकर असतील, त्यानंतर प्रवीण काजरे असेल, असे त्याचप्रमाणे धनावडे विविध त्यांचे कार्यकारी आमचे बंटी दैवलकर एका चांगल्या पद्धतीने चांगल्या एकजुटीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन त्यांचं आपण पाहतोय. याच मैदानावरती गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध अशी स्पर्धा म्हणजे गोकुळ अष्टमीची स्पर्धा आपण पाहतो. ती सुद्धा स्पर्धा याच मंडळाने नेहमी आयोजित केलेल्या हे अडूर गावाचं वैशिष्ट्य आहे. अष्टमी आणि शिमगा या उत्सवामध्ये, शिमगा उत्सवामध्ये आणि अष्टमीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन हे अडूर गावामध्ये होतं. आणि एक पुन्हा एकदा तिसरी चढाई हेदवी संघाकडे, तिसरी चढाई यशस्वी पकड होते फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. गुण मिळतोय खालच्या पाठ संघाला. पुन्हा एकदा छान चढाई होती आहे ती सुमित आरेकर याची. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे उमामहेश्वर हेदवी संघाकडून. चांगला प्रयत्न या चढाई करायचं. सुंदर चढाई करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस चढाई, बोनस गुण मिळून देतो मित्रांनो. हा नवोदित खेळाडू आहे आणि बलाढ्य अशा फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाबरोबर एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोनस गुण या ठिकाणी आणि मात्र सुमित आरेकर यशस्वी ठरतोय. चांगली चढाई करतोय. आता मात्र नोंद होतोय तो उमामहेश्वर हेदवी संघावरती. पहिल्या नोंदची नोंद होते फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडून उमामहेश्वर हेदवी संघावरती. पुन्हा एकदा चढाई यशस्वी पकड. आता मात्र यशस्वी पकड होते फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघावर. स्पर्धेचं आयोजन आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक 2024चं आयोजन. आज या स्पर्धेचं अंतिम सत्र, ज्या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 11,111 आणि आकर्षक यशक कुमार सौरभ रत्नाकर नार्वेकर यांच्या सौजन्याने. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 7,777 आणि आकर्षक यशक श्री स्वामी समर्थ श्री आरस बंधू यांच्याकडून. तृतीय क्रमांक रोख रुपये 2,222 आणि आकर्षक यशक दोस्ती ग्रुप पड्याळवाडी यांच्याकडून. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 2,222 आणि आकर्षक चषक दोस्ती ग्रुप पड्याळवाडी यांच्याकडून. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, चढाई, उत्कृष्ट पकड आणि अंतिम सामन्यातील सामनावीर हे पुरस्कृत केले सुलक्षण अशोक पाटील यांच्या सौजन्याने. स्पर्धेतील बोनस किंगसाठी स्मार्ट वॉच लॉयड कंपनी आणि ते पुरस्कृत केले ते अर्थातच अशोक नार्वेकर यांच्याकडून. बादल अशोक नार्वेकर यांच्या सौजन्याने या स्पर्धेतील बोनस किंगसाठी स्मार्ट वॉच, त्यानंतर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक चषक पुरस्कृत केले कुमार शुभम राजेंद्र भाटकर यांच्या सौजन्याने.
तर यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील उगवता तारा ट्रॅकसूट असणार आहे आणि सौजन्य आहे निखिलची आठवण विभूती मोरे तिच्या सौजन्याने. तर अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांच्या वतीने. आज स्पर्धेचं अंतिम सत्र आपण पाहतोय. दुसरी उपउपांत्य फेरीची लढत आजच्या सत्रातील चढाई होती आहे हेदवी संघाकडून. या चढाईकराने कालच्या सामन्यामध्ये रंगत आणली होती. पुन्हा एकदा आता मात्र यशस्वी पकड होती. आरेकर याच्याकडून सुंदर पकड होते. कोपरा रक्षक त्याला चांगली साथ देत होतं केतन पावसकर. केतन पावसकर कालच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला होता. कालच्या पाठ संघाने बदल होतोय. नवोदित खेळाडूंना संधी दिली जाते. प्रणीत डेरे चढाई करतात. सन्माननीय काशीनाथजी धावडे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो काशीनाथजी धावडे यांना आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतो आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. आपलं स्वागत आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने. प्रणीत डेरे चढाई परततोय. त्याला प्रतिकार टाकत चढाई होते उमामेश्वर हेगडीकडून. यानंतर होणार याच्या सत्रातील तिसरी उपउपांत्य फेरीची लढत सिद्धेश्वर वेल्लूर आणि श्रीदुर्गा बरचापाट यांच्यामध्ये. तिसरी चढाई प्रणीत डेरे आव्हान स्वीकारतोय. चांगला प्रयत्न प्रणीत याचा छान गिरकी देतोय आणि एका महत्वाच्या वेळेला एक चांगली चढाई या ठिकाणी आपण पाहतोय ती प्रणीत डेरे याच्याकडून गुणविधर फेरी स्वीकार कालचा पाठ संघाला. चढाई होती आहे पुन्हा एकदा उमामेश्वर हेदवी संघाकडून खालचा पाठ संघाकडे. सुरगाई ट्रॅव्हल्सचे सन्माननीय मालक विनायकजी दंडने याला विनंती करतो. आपण एक क्रीडा संघटक आहात. या ग्वागर तालुक्यामधील अनेक स्पर्धेसाठी आपण चांगले योगदान दिलं आहे. विनायकजी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. सुरगाई ट्रॅव्हल्सचे मालक त्याचप्रमाणे कोपेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक दरम्यान चांगली पकड होती आहे. सुपर टॅकल होतोय तर अर्थातच विकारी गेला. सुपर टॅकल 2 गुण मिळतात उमामेश्वर हेदवी याला. उमामेश्वर हेदवी संघाला 2 गुण. तर पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय विक्रांत बाळू वानरकर यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. आपलंही स्वागत आहे. पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय विक्रांत उर्फ बाळू वानरकर आपलंही मोठं योगदान आहे. सन्माननीय विनायकजी दंडन आपलं सहर्ष स्वागत आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने. विक्रांत उर्फ बाळू वानरकर यांनाही विनंती आहे आपण या अडूर गावामध्ये 2 ट्रॅव्हल्सचे मालक आहेत आणि एक चांगली सुविधा या गुहागरच्या वतीने दिली जाते. या दोन्ही ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ते दोन्ही मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. बाळू वानरकर यांना मी कालच रात्री 12 नंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. अविष्ट चिंतन सोहळा आहे बाळू वानरकर यांचा. अतिशय चांगली चढाई करण्याचा चांगला प्रयत्न या चढाई करायचा आपण पाहतोय. ज्याने या अगोदर 4 गुण एक चांगल्या पद्धतीने चढाई केली होती तो हा चढाईकार उमामेश्वर हेदवी संघाचा. आता सुद्धा छान प्रयत्न केले होते या चढाईकाराने. हेदवी संघाकडून चढाई होती. सिद्धेश्वर वेल्लूर संघ व्यवस्थापक, श्रीदुर्गा बरचापाट संघ व्यवस्थापक. आपण सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. आपण वार्म आणि गणेशमध्ये तयार राहायचं आहे. हा सामना कोणत्या क्षणी या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. आपण तयार राहायचं आहे. आपल्याला 3रा पुकार मिळता क्षणी आपण मैदानावरती उपस्थित व्हायचं आहे.
या स्पर्धेची तिसरी उपांत्य फेरीची लढत असणार आहे. अर्थातच सिद्धेश्वर वेल्दूर आणि श्री दुर्गा वरचापाट यांच्यामध्ये. आजच्या सत्रातील पहिली उपांत्य फेरीची लढत झाली. श्रीराम दत्त सेवारे आणि विठलाई अडूर दोघांमध्ये एक चांगली लढत झाली. श्रीराम दत्त सेवारे संघाने विजय मिळवला, मात्र विठलाई अडूरने दमदार सुरुवात केली होती आणि संघाच्या बलाढ्य अशा संघासमोर एक चांगलं या ठिकाणी क्रीडा नैपुण्य दाखवलं ते विठलाई अडूरने आणि त्यानंतर मात्र विजय मिळवत आणि संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. ही दुसरी उपांत्य फेरीची लढत. वीराचा मानकरी ठरला तो राज. सिद्धेश्वर वेल्दूर श्री दुर्गा वरचापाट संघाने संघ व्यवस्थापक दोघांनाही खेळण्यासाठी दुसरा पुकार. कृपया आपण या सूचनेकडे लक्ष द्यायचं. सिद्धेश्वर वेल्दूर श्री दुर्गा वरचापाट. पुन्हा एकदा चढाई करतो तो उमामहेश्वर 20 संघाचा चढाईकार खालचा पाठ संघाकडे. पुन्हा एकदा यशस्वी पकड होत्या. अमित भोसले खूप वर्ष फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचं नेतृत्व करतोय, प्रतिनिधित्व करतोय आणि अजूनही आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला मिळवून देतोय तो अमित भोसले. याच्या खूप वेळेला या ठिकाणी या व्यासपीठावर आदरणीय काशीनाथजी झगडे धावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान आपण संतोषजी दसग यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आदरणीय काशीनाथजी धावडे. चढाई करतोय. सन्माननीय काशीनाथजी धावडे यांचा या ठिकाणी येतो सन्मान होता. कृष्णनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते. मी कालपासून एक निरीक्षण करतोय. कृष्णनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी असून एक नेतृत्व आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन दिसत आहे. ते म्हणजे प्रत्येक पाहुण्यांचं प्रत्येक प्रमुखांचं या ठिकाणी सन्मान केवळ अध्यक्ष या ठिकाणी करत आहे की आम्ही अध्यक्षांना संपूर्ण जबाबदारी या व्यासपीठाची दिली आहे आणि त्या पद्धतीने संतोष दसम या ठिकाणी कालपासून आजपर्यंत प्रत्येक पाहुण्यांचं एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी योग्य सन्मान हे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने आपण पाहतोय. सिद्धेश्वर वेल्दूर श्री दुर्गा वरचापाट दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताक्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सिद्धेश्वर वेल्दूर श्री दुर्गा वरचापाट तिसरा आणि अंतिम पुकार. फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ आता मात्र चांगली आघाडी निर्माण करतोय. अर्थातच तो बलट संघ वाघर तालुक्यातलं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी चांगलं क्रीडा नैपुण्य दाखवतोय. नवोदित खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय. फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासमोर किती छोटा खेळाडू आहे आपण पाहू शकतोय आणि तो चढाई करतोय. अर्थातच खालचा पाठ संघासमोर शेवटची मिनिटं या ठिकाणी जाहीर होत आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात स्नेहल ओक राज्यपंच, त्यानंतर निलेश खेडेकर आणि सरपंच म्हणून काम पाहत आहेत अर्थातच सनी घाडेकर आमच्या ग्वादर तालुका कबड्डी असोसिएशन पंच पॅनलचे प्रमुख आहेत. आणि आता जरी सरपंच कबड्डीचे असले तरी आरे ग्रुप ग्रामपंचायत वाकी पिंपळवडचे ते विद्यमान सरपंच आहेत. शेवटची 2 मिनिटं या ठिकाणी जाहीर होत आहेत. यानंतर सिद्धेश्वर वेल्दूर श्री दुर्गा वरचापाट दरम्यान पुन्हा एकदा एक चांगली पकड आपण पाहू शकतो. विकारीला अतिशय चांगली पकड हेडवी संघाकडे. सर्कल खालचा पाठ संघाकडून यशस्वी पकड. शेवटचं मिनिट जाहीर होत आहे. छोटा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी उमामहेश्वर 21 संघाचा. यानंतरची लढत अतिशय महत्त्वपूर्ण लढत. दोन्ही संघ
या स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत सिद्धेश्वर वेल्लूर, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं कालच्या सामन्यामध्ये तेजस धामनसकरने चांगली कामगिरी केली होती, तर श्रीदुर्ग वरचापाट संघाचा पराग जांगळे आणि आदेश सांगळे हे दोन मातब्बर खेळाडू कोणत्या पद्धतीने लढत देतात ते आपल्याला पाहायचं आहे. एक महत्त्वपूर्ण लढत असणार आहे श्रीदुर्ग वरचापाट आणि सिद्धेश्वर वेल्लूर. पुन्हा एकदा एक छोटा खेळाडू चढाई करतोय, बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. हा सगळा परिणाम आहे आपण पाहतोय की आपण टीव्हीवरून प्रो कबड्डी पाहतोय आणि त्या प्रो कबड्डीमुळे एक चांगल्या पद्धतीचं कबड्डीचं वातावरण निर्माण झाले. बोनस प्लस पॉईंट मिळवून देतोय. ही लढत या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि अर्थातच फ्रेंड सर्कल कालचा पाठ संघ